आता मला सांगा की लिटमस पेपर त्या पाण्यात बुडवल्यावर काय होतं? ओला होईल बाई. आणि समजा तो निळा झाला तर? तर त्याचा रंग जातोय. चांगला क्वालिटीचा वापरा. तुम्ही अशी उत्तरं देत राहिलात ना तर जे इन्स्पेक्शन वाले येणार आहेत ना पाहुणे, त्यांच्या समोर नाक कापाल माझं. बाई काळजी करू नका, ते गेल्यावर आम्ही तुमचं नाक कापू. अरे काय रे काय हे? ते साहेब कधी सुद्धा येतील, कळलं का? आता मला तुमचा टॅलेंट बघायचा आहे. सर हा. सरळ जाऊन उजवीकडे वळला तर समोरच आहे काय रे बेटा? टॉयलेट. पण सर त्याला आतमध्ये कडी नाही, गाणं म्हणत म्हणत बसावं लागतं. अरे टॉयलेट नाही रे, टॅलेंट. टॅलेंट म्हणजे तुमची प्रगती बघायची आहे. काय झालं बेटा? का हसतोस बाळा? बोल बोल बोल. नाही नाही नाही, बोल बोल बोल. काही नाही सर, जाऊ दे. नाही नाही जाऊ द्या. नाही बेटा, कसं आहे, काहीतरी विनोद झाला असेल ना तर आपण सगळ्यांनी शेअर केला पाहिजे. सगळा क्लासरूम हसेल. हा बोल बोल बोल. हा काय झालं बेटा? सर हा हा तुम्हाला बैल बोलला. बैल बोला तुम्हाला? तुम्हाला बैल बोला? आम्ही बैल कधी बघितलं नाही ना. आमच्याकडे बैल नाही. बैल नांगरताना कधी दिसला नाही, बाणा कधी दाखवला नाही. हो बैल बघितलंच नाही. काळ्या मातीत मातीत पिकत नाही. काय आहे माझी 10 किलोमीटर. बेटा असू 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 दे असू दे बेटा. एक हे चॉकलेट घे. गुड बॉय. थँक्यू सर. अरे 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 ए बाळा 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 बेटा, रडू नको रडू नको रडू नको रडू नको. हे घे तू पण एक चॉकलेट घे. अरे सॉरी, हे माझं आहे. सर काय हे घे. वा. मारा करू नका. बसा रे बसा बसा. मला सांगा, सगळ्यात हुशार विद्यार्थी कोण आहे? हा सर. मी हे हो मी. अरे गुड बॉय गुड बॉय. सर, हो. बरं मला बेटा सांग, 12 8 किती? बारी हा? 120. हुशार आहे. हा हुशार आहे विद्यार्थी तुमच्यातला. बरं 120 बोलतो तो. अहो सर, तो 120 तरी म्हणालाय, बाकी सगळे डायरेक्ट 200च्या वरच बोलतात. मी आता काही म्हणी म्हणून दाखवणार आहे, त्या तुम्ही पूर्ण करायच्या. हा 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 ओके. हा अंथरून पाहून झोपून जावे. अरे अंथरून पाहून पाय पसरावे. हा अडला हरी त्याला हॉस्पिटलमध्ये न्या. अडला हरी आहे रे ते, अडली हिरा नाही रे. तुम्ही काय इष्ट करताय? मला सांगा, घरोघरी व्हॉट्सअपवर पोरी. घरोघरी मातीच्या चुली असं असतं रे ते. हा म्हणजे इकडे आड तिकडे. इकडे आड आहे ना, मग तिकडे कशाला जाताय उगाच? ते इकडे आड तिकडे विहीर असते. 4 आण्याची कोंबडी आणि काळ गेला. हा आता महाग झाली. तो काळ गेला. तो काळ गेला. माझं आहे ना. काय येत नाही, काय येत नाही तुमच्या मुलांना. सर- काही शिकवलेलं नाही तुम्ही. सर मी काय काय म्हणते- सांगते, पान तुका आधी तुम्ही तोंडातलं. सर ते पान नाहीये, बाय डिफॉल्ट आहे. बाय डिफॉल्ट. मॅडम तो ड्रॉवर आत घ्या. बघा. हा? बघा आलं ना बाहेर आपण. बाय खाली. मला एक गणित विचारतो, तेवढं तरी सांगा रे मला तुम्ही. हे बघा, माझ्याकडे 10 आंबे आहेत. हा. ओके. हो. माझ्याकडे 10 आंबे आहेत. त्याच्यातले 3 आंबे नासले तर माझ्याकडे किती राहिले? सर हा शाबास, गुड गुड बेटा. 10 आंबे राहिले. अरे 3 नासलेत ना, 10 कसे राहतील?
नाचले तरी पण ते आंबेच राहिले ना का त्यांचा फणस झालाय. तो अक्कल नाही तुमच्या पोरांना काही. सर काय नसेल आम्हाला येत तुमच्या प्रश्नांची उत्तर, पण आमचं जनरल नॉलेज काही कमी नाही आहे. काय कनालीस काय जनरल नॉलेज कोणालाच येत नाहीत अशा प्रश्नांची उत्तर आम्हाला येतात. कनालीस हा सर, माझ्या एका तरी प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊन दाखवा. देऊन दाखवा म्हणजे विचार तू काय विचारायचं आता. सांगा सांगा काय पाहिजे सांगा. मला वडापाव सांगा. ऑर्डर घ्यायला बसलोय मी इथं. काय प्रश्न आहे ते विचारा, मी सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो. ठीक आहे हा सर. हा एका झाडावरती 5 पक्षी आहेत. ओके तिथे एक शिकारी आला. ओके. त्याच्याकडे फक्त 3 गोळ्या आहेत. ओके. त्यातली पहिली गोळी त्याने झाडली. हा. आता सांगा झाडावरती किती पक्षी उरले. बाळा हे आम्ही लहानपणी ऐकलेले प्रश्न आहेत. झाडावर काहीच उरलं नाही कारण की गोळीच्या आवाजाने सगळे पक्षी उडून गेले. चूक चूक. काय? झाडावर सगळे पक्षी तसेच आहेत, पाचीच्या पाची. कसे काय गोळी झाडली ना त्यांनी. हो, पण ती गोळी चुकून त्याच्या हातातून खाली पडली होती. त्याने माती अशी झाडली. अशी झाडली. अशी झाडली. आणखीन एक चान्स देतो सर. झाडावरती 5 पक्षी आहेत. ओके. आता शिकारीने बार असा उडवला. हा 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 आता सांगा झाडावर किती पक्षी आहेत. बार उडवला ना. हा. मग बार उडवल्यावर काहीच नाही, सगळे उडून गेलेत. चूक. 2 पक्षी अजून झाडावर आहेत. कसे काय. ते बहिरे आहेत. येस सर, अजून एक चान्स देतो सर. झाडावरती 5 पक्षी आहेत. आता ते 2 जे बहिरे होते ते आता बहिरे नाहीयेत. नाही. आता शिकारीने बंदुकीने गोळी उडवली. शाबास. ठा! अरे आता वा. सांगा किती पक्षी आहेत. अरे आता बहिरी नाहीत म्हणजे आता सगळे उडाले असतील. नाही नाही, 3 पक्षी अजून झाडावर आहेत. 3 कशा शिल्लक राहणार आता. पहिली गोळी झाडली होती ना, त्या आवाजाने 3 पक्षी बहिरे झाले. सर, अजून एक चान्स देतो. आता झाडावरती 5 पक्षी आहेत आणि 5 पक्षी बहिरे नाहीयेत. आता शिकारीने बार उडवला. आता मला सांगा झाडावर किती पक्षी आहेत. आता बहिरी नाही तर सगळेच उडून गेले असताना बाळा. चूक सर. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं शिकाऱ्याकडे फक्त 3 गोळ्या आहेत. आई शपथ, सरच उडाले. सर गेली गेली. म्हणजे शाळेला सुट्टी. पण मला सगळ्यांना एक छान प्रश्न विचारायचा की भविष्यात आता तुम्ही कुणी कुणी ऍक्टर व्हायचं ठरवलं. तुझ्यापासून सुरुवात करतो. स्वानंद. नाही, ऍक्टर असं नाही व्हायचंय. आर्किटेक्ट नक्कीच व्हायचंय. का. का म्हणजे आता आर्किटेक्टला मी प्राधान्य दिले, मला ते जास्त आवडतं. प्राधान्य तू दिलेलं आहेस त्यांना. हो. बर, तुझे बाबा काय करतात. आमचा आर्किटेक्टचा व्यवसाय आहे. हा अच्छा, म्हणून तिकडे जायचं. आता तुझ्याकडे यायचंय. ओंड्यानं काय ठरवलं, काय व्हायचं भविष्यात. सिनेमॅटोग्राफर. सिनेमॅटोग्राफर होणार आहेस तू. अरे वा, म्हणजे सरांच्या प्रमाणेच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तू जायचं ठरवलंस. क्या बात आहे. वा 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 वा, शुभेच्छा तुला त्याच्यासाठी. गौरीशनी काय ठरवलं. म्हणजे कदाचित मी जेनेटिक इंजिनियर होईल हा, आणि मग नंतर नाटकं करतच राहील मी. पार्थ तर काय आता आम्हाला माहितीच आहे की तो जवळजवळ या क्षेत्रात आता डॉन होऊ इच्छितोय असं दिसतच आहे आणि तो झालाय जवळजवळ. मग या क्षेत्रातच तू पुढे करिअर करणार की वेगळं काही ठरवलंय. ॲक्च्युली पुलंचं एक वाक्य आहे की नोकरी पण करा आणि एका कलेशी मैत्री करा वा कुठल्याही. वा, की नोकरी तुम्हाला जगायला शिकवेल आणि कला तुम्हाला का जगायचं ते शिकवेल. क्या बात आहे. वा वा वा. छान वाक्य आहे ते. हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.